राष्ट्रीय तपास यंत्रणांचे पोलीस अधीक्षक प्रवीण इंगवले यांनी श्री दत्त साखर कारखान्यात सदिच्छा भेट देत विविध प्रकल्पांची माहिती घेतली आहे। यावेळी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। कार्यकारी संचालक MV पाटील तसेच अशोक निर्मळ गुरुजी उपस्थित होते। भेटीदरम्यान दत्त कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या क्षारपाळ जमीन सुधारणा प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर करण्यात आली। या प्रकल्पांतर्गत क्षारयुक्त व नापीक जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी विविध वैज्ञानिक व सेंद्रिय उपाययोजना राबवल्या जात आहेत। मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवणं, जमिनीची रचना सुधारणं, जलसंधारण आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतीचा अवलंब यावर विशेष भर देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय। यावेळी शाश्वत शेती, सेंद्रिय शेतीचा प्रसार तसेच एकरी 100 टन उत्पादन या उद्दिष्टांवर आधारित प्रयोग व उपक्रमांबाबत सखोल चर्चा झाली। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, उत्पादन खर्च कमी करणं आणि पर्यावरण संतुलन राखणं या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचं मान्यवरांनी नमूद केलंय। प्रवीण इंगवले यांनी प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त करत शेती क्षेत्रातील नवकल्पना आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांचं कौतुक केलंय। तसेच ग्रामीण भागातील विकास आणि शाश्वत शेतीला चालना देणारे प्रयत्न निश्चित प्रेरणादायी असल्याचं सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।